नमस्कार शेतकरी मित्रांनो. एअर इरिगेशन हा जो कन्सेप्ट मी गेल्या काही वर्षापासून आपल्यासमोर मांडतोय, तर तो कन्सेप्ट त्याचा काय परिणाम होतो याचं एक चांगलं उदाहरण मी आता तुम्हाला दाखवतो. हे आता इथले माझे बरेच व्हिडिओ याच्या आधी या फार्मचे आले आहेत. ग्रामटेकचे जे खासदार आहेत ते बर्वेस आहेत, त्यांच्या फार्मवर आहे. आज जे मी आत्ता तुमच्यासमोर मांडतो यातला काही भाग कालच्या व्हिडिओमध्ये आलेला आहे, पण तो वेगळ्या संदर्भातून आला आहे. आत्ता जे मांडतो आहे की एअर इरिगेशन किती परिणामकारक आहे हे मुख्यतः दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता हा जो फार्म आहे तिथे तुम्ही हे पाहत आहात, हा सगळ्या धेंच्या पेरला होता. हा पेरला होता मागच्या पावसात, जे शेवटचा पाऊस आला होता, मला वाटतं नोव्हेंबर महिन्यात. त्यावेळेस इथं फारसा काही उगवला नाही. हा पावसाळ्यात पेरूनही उगवला नाही. उगवला तोही थोडा छोटा छोटा राहिला. शेवटी तो आम्ही मिसळून टाकला. आणि नंतर मार्चमध्ये इथे आम्ही हे जे तुम्हाला मायक्रो स्प्रिंकलर दिसतात, असे सगळे 20 एकरावर हे मायक्रो स्प्रिंकलर लावलेत आपण. तर ह्या मायक्रो स्प्रिंकलरच्या ट्रायलसाठी म्हणून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही 1-2 तास ते चालवले. वास्तविक एअर इरिगेशनसाठी एवढा वेळ चालवायची गरज नसते, 10-15 मिनटं. पण हे सुरुवातीला इथे खाली पेंडा अंथरला होता, तो पेटू नये कोणी किंवा उडून जाऊ नये म्हणून गच्च ओला करण्यासाठी 2-2 तास चालवले, 4-5 दिवस. त्याच्यानंतर इथे पुन्हा मायक्रो स्प्रिंकलर चालले. ते कसे, कुठेतरी आमचं ही सगळी लाईन पाण्याची एकच असल्यामुळे आमची पाण्याची टाकी भरायची आहे किंवा गुरांना पाणी पाजायचं. त्यावेळेस कुठल्या पॅचमध्ये थोडे एक 10-10 मिनटं 5-5 मिनटं ते चाललेले आहेत. फारसे ते रोज नाही, 4-8 दिवसातून एकदा. त्याचा परिणाम काय झाला की हे मागच्या पावसाळ्यात पेरलेला हा धेंच्या त्यावेळेस उगवला नव्हता, तो आता सगळा उगवून आला या एअर इरिगेशनच्या कन्सेप्टच्या याच्यातून. दुसरी गोष्ट, आता हे बघा, माझ्या उंचीचा हा धेंच्या झालेला आहे त्यावेळेस वास्तविक हा काय. आणि हा सगळा तुम्हाला पाहता येईल इकडे की किती मोठ्या प्रमाणात हा धेंच्या उगवून आला आहे. तर हे जे एअर इरिगेशनचं महत्त्व आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं की एअर इरिगेशननी काय झालं तर हवा ओली. कारण वनस्पतीशास्त्र सांगते की जमिनीपेक्षा, आता बाकी तज्ज्ञ काही सांगू, जमिनीतनं पाणी पाहिजे. खरं पाहिलं तर जमिनीतलं पाणी हे जसं आईचं दूध बाळाला ते चालता येईपर्यंतच निसर्गाने ठेवलं आहे, आयुष्यभर आईला दूध ठेवलेलं नाही. तसंच हे वनस्पती उगवून येताना 4-6 पानावर येईपर्यंतच जमिनीतल्या पाण्याचा त्याला गरज आहे. अन्यथा मुळांचं कार्य त्याच्यानंतर पाणी घेणे संपून अँकरिंग करणे, झाडाला आधार देणे हे सुरू होतं. परंतु काही तज्ज्ञ आपलं, ज्यांना बॉटनी वनस्पतीशास्त्र माहीत नसतं किंवा काहीतरी आपलं वेगळं सांगायचं म्हणून मुळाशिवाय पाणी कसं हे होईल वगैरे हे करतात. मला त्याच्यावर बहस करण्यात काही इंटरेस्ट नाही. मुख्यतः वनस्पतीशास्त्राने आधी स्पष्ट सांगितलं होतं की हवेतनं जास्त पाणी घेतात झाडं, त्याचमुळे बिल्डिंगवर, दगडांवर, जंगलांमध्ये झाडं उभी असतात. ठीक आहे. तर त्या दृष्टीने आपण इथं या मार्चमध्ये जे एअर इरिगेशन केलं आणि त्याच्यानंतर कधीतरी 4-8 दिवसातून इतर ठिकाणी सगळा 20 एकर पण नाही, कुठेतरी 2-4 एकरात ते एअर इरिगेशन चालायचं. त्याचा परिणाम हा तुम्ही बघाल आता की केवढा हा धेंच्या वाढला आहे. हा परत पेरलेला नाही, जो त्यावेळेस उगवला नव्हता पाऊस असूनसुद्धा तो उगवला आहे. दुसरी गोष्ट, एप्रिल आणि मेमध्ये 46 डिग्री टेम्परेचर इथं आमच्या फार्मवर होतं. त्या टेम्परेचरमध्ये किती लुसलुशीत वाढला आहे. तर हे एअर इरिगेशनचा परिणाम तुमच्या लक्षात यावा म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. धन्यवाद. हा आत्ता शूट करणारा आमचा कार्तिक नागपुरे आहे, तर त्याला मी धन्यवाद देतो की त्यांना व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत केली.